नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपल्याला कैरी घालून उडदाची चटपटीत अशी डाळ बनवायची आहे। अस्सल गावरान भाजी नक्की बनवून बघा आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर, माझे चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलेले नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा, लाईक कमेंट व शेअर करा। चला मग आता कैरी घालून चटपटीत अशी गावरान पद्धतीची उडदाची डाळ कशी बनवायची ते बघूया। कैरी घालून चटपटीत उडदाची डाळ करायची आहे तर आपण ही उडदाची डाळ घेतलेली आहे, ही 1.5 वाटी घेतलेली आहे आणि ही एक कैरी घेतलेली आहे। अगोदर आपण डाळ निवडून घेऊ आणि धुवून शिजवून घेऊ। डाळ शिजत आली की मग आपण कैरीची साल काढून तिचे तुकडे करून मग डाळमध्ये घालणार आहोत। अगोदर उडीद डाळ शिजवून घेऊया। आपली उडीद डाळ शिजत आलेली आहे आणि एका कैरीचे आपण साल काढून तुकडे काढून घेतलेले आहेत। हे चवीनुसार हळद मीठ घेतलेलं आहे। आता आपण कैरीचे तुकडे शिजत आलेल्या डाळमध्ये टाकून घेणार आहोत। चवीनुसार हळद मीठ टाकून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ह्या डाळला व कैरीला आपण परत शिजवून घेणार आहोत, त्यासाठी आपण झाकण ठेवून घेऊ। आपली उडीद डाळ व कैरी शिजून तयार आहे। आता फोडणीसाठी मसाले बघून घेऊया। आलं लसूण व कोथिंबीरीची कुटून पेस्ट केलेली आहे। 10-12 कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत। अर्धा टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे। 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे। चवीनुसार लाल तिखट घ्या, तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल तर घेऊ शकता। 2 टेबलस्पून धना पावडर घेतलेली आहे। अर्धा टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊया। तापलेल्या तेलामध्ये अगोदर मोहरी घालून घेऊया। आता जिरं घालून घेऊ। जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर कढीपत्ता घालून घेऊ। कढीपत्त्याला छान फोडणी बसू देऊया। कढीपत्त्याला छान फोडणी बसल्यानंतर आपण कुटून ठेवलेले आलं लसूण व कोथिंबीरीची पेस्ट घालून घेऊया। आता मस्त अशी फोडणी बसल्यानंतर चवीनुसार लाल तिखट घालून घेऊ। गरम मसाला घालून घेऊ। धना पावडर घालून घेऊ। आता व्यवस्थित अशी फोडणी बसू देऊया। व्यवस्थित फोडणी बसल्यानंतर आपण आता ह्या फोडणीला भाजीमध्ये घालणार आहोत। फोडणी व डाळला आपण आता मिक्स करून घेणार आहोत। आता एक उकळी आल्यानंतर आपली भाजी तयार आहे। नक्कीच करून बघा कैरी घालून चटपटीत अशी उडदाची डाळ, आणि कशी झाली आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्ही नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर आणि माझ्या चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन दाबून द्या। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा। व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा असा वाटला तर शेअरही नक्की करा। चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या। पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार।